हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये. आय नो खूप मोठ्या गॅप नंतर मी आज व्हिडिओ करतोय. ऍक्च्युली खूपच बिझी शेड्यूल चालू आहे सध्या, त्यामुळे ब्लॉग करायला जमत नाहीये. पण आज ब्लॉग केलेला आहे कारण की थोड्याच दिवसात एप्रिल महिना येणार आहे आणि खूपच गरमी वाढत चाललेली आहे. आणि हीच घरातली गरमी कमी करण्यासाठी आम्ही ऑर्डर केलेला आहे हा नवा कोरा कूलर. तर मित्रांनो, हा आहे हायफ्रेश कंपनीचा एअर कूलर. असं पॅकेजिंग आलेलं आहे, आत्ताच डिलिव्हरी मिळाली आहे मला. सो गाईज, चला करूयात या बॉक्सला अनबॉक्स आणि बघूयात काय काय आलंय आतमध्ये आणि कसा करायचा या हायफ्रेशच्या एअर कूलरला असेंबल. लेट्स डू इट. ओके, सो असं काहीचं पॅकेजिंग आपल्याला मिळतंय बॉक्सच्या आतमध्ये. आणि या 4 बॉटल ज्या आपल्याला पाणी आईस कूल करून आपण त्या कूलरमध्ये टाकू शकतो, ज्याने आपल्याला थंड थंड हवा मिळणार आहे. चला आता आपण याला स्टँडवरती असेंबल करू. आणि याच्यात आपल्याला मिळालेला आहे एक स्क्रू ड्रायव्हर, हा रिमोट आहे आणि काही स्क्रूज आहेत आणि पुस्तक. हा आहे एअर कूलरचा रिमोट. सो दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ दिस एअर कूलर, की आपण लांबनच हवा आणि त्याचं स्विंग वगैरे सगळं ॲडजस्ट करू शकतो. सो हे असं स्टँड. सो इथे आपल्याला वॉटर आउटलेट दिलेलं आहे सगळ्यात खाली, आणि हे आपण स्टँड त्याला फिट केलेलं आहे कूलरला. चला आपण आता याला सरळ करूयात. आता पूर्ण त्याचा प्लॅस्टिक क्रॅप काढलेला आहे कूलरचा. सो गाईज, आता या बॉटल भरून आपण फ्रीजरमध्ये ठेवू आणि मग चेक करूयात या एअर कूलरची हवा. सो मित्रांनो, यामध्ये कोणत्या तरी प्रकारची पावडर आपल्याला बघायला मिळते. आय थिंक त्यामुळे आईस लवकर मेल्ट होत नाही. सो ती पावडर बाहेर टाकून देऊ नका तुम्ही. चला तर आता या बॉटल आपण मस्त पाणी भरून 4ही बॉटल फ्रीजरमध्ये ठेवून देऊ आणि मग चेक करूयात या एअर कूलरची थंडगार हवा कशी येते. तर मित्रांनो, ती जी पावडर होती मगाशी मी तुम्हाला दाखवली, ॲक्च्युली त्यांनी तुम्ही बघू शकता इथे एक प्रकारचं पाण्याला त्यांनी जेल फॉर्म दिलेला आहे, जेणेकरून पाणी जास्त वेळ थंड राहील आणि आपल्याला थंड हवा येईल. बस बस बस. ओके. सो मित्रांनो, ऑलमोस्ट 3-4 तास झालेले आहेत. आता आपण बघूयात आपण जे आईस करायला लावले होते ते झालेले आहेत आणि ते आता आपण कूलरमध्ये टाकूयात. सो चला हे टाकूयात. आपण जिथून पाणी घातलं तिथूनच आपल्याला या बॉटल्स आतमध्ये टाकायचं. सो या रिमोटने आपण स्पीड, मोड, टायमर, स्विंग, कोल्ड हे सगळ्या फंक्शनॅलिटीज करू शकतो. स्पीडचं करूयात 2 वरती आणि कोल्ड चालू करूयात आणि स्विंग करू. चांगलीच थंड हवा येते आणि नॉईज लेवल तुम्ही बघू शकता. तर 2च्या स्पीडवरती आहे आपला कूलर आणि तितकासा नॉईज नाही, एकदम छान आपण गप्पा मारू शकतो आणि अजिबात डिस्टर्बन्स मला तरी जाणवत नाही आहे. सो दिस इज वर्थ बाईंग. एकदम मस्त आहे आणि ह्या उन्हाळ्यात खूपच गरज आहे या कूलरची, कारण आपल्या बाल्कनीमध्ये आपण गप्पा मारत बसतो आणि तिथे भरपूर गरम होत असतं सध्या. त्यामुळे खास बाल्कनीसाठी आणि आपल्या लिव्हिंग रूमसाठी घेतलेला आहे हा कूलर. सो गाईज, दिस इज नॉट पेड प्रमोशन. हे प्रोडक्ट आम्हाला ॲक्च्युली खूप आवडलं, त्यामुळे मी ही माहिती तुम्हा सर्वांना मिळावी म्हणून हा व्हिडिओ केला. सो गाईज, हा हायफ्रेशचा कूलर आपण घेतलेला आहे ॲमेझॉनवरतून आणि ॲमेझॉनवरती आपल्याला हा मिळालेला आहे 12,500 आफ्टर डिस्काउंट या प्राईजमध्ये. तर 12,500 रुपयांमध्ये आपल्याला हा छान पोर्टेबल कूलर आणि असा स्लिम ट्रिम डिझाईन असलेला कूलर आपल्याला ॲमेझॉनवरती मिळतं. सो मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा आणि तुम्हाला आवडला असेल तर घेऊन टाका. उन्हाळा खूपच वाढत चाललेला आहे. चला भेटूयात पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग.
आहे.